नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी बनविले आहेत ख्रिसमस स्पेशल रव्याचे कपकेक। रवा वापरल्यामुळे केकला एक वेगळीच चव व टेक्स्चर मिळते। मैद्याच्या केकपेक्षा याला एक हलकी व कुरकुरीतपणाची चव येते। शिवाय मैद्याच्या केकपेक्षाही हे कपकेक अतिशय पौष्टिक आहेत। तुम्ही पाहू शकता केकला किती छान रंग आलेला आहे। केकला जाळीही छान पडलेली आहे। कमी वेळात तयार होणारे हे कपकेक कसे बनवायचे ते आपण बघू। येथे मी 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। त्यासाठी 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। थोडी चेरी घेतलेली आहे। त्याचप्रमाणे 2 मोठे चमचे कोको पावडर घेतलेली आहे। 1 चमचा बेकिंग पावडर व पाव चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे। त्याचप्रमाणे अर्धी वाटी तेल घेतलेले आहे। येथे मी 1 वाटी दूध घेतलेले आहे। तुम्ही 1 वाटी पाणी घेतले तरी चालेल। आता रवा व पिठी साखर 2 मिनिटांसाठी आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। खूप बारीक पीठही बनवायचे नाही। एका मोठ्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण आपण घालून घ्यायचे। या मिश्रणामध्ये आता आपण तेल घालून घेऊया। घेतलेले 1 वाटी दूधही यात घालून घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे चवीपुरतं चिमूटभर मीठही घालून घ्यायचे आहे। हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी चांगले फेटून घ्यायचे आहे। फेटल्यामुळे त्याला छान जाळी पडते। हे मिश्रण आता 15 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवूया, त्यामुळे रवा चांगला फुलेल। आज मी हे कपकेक स्टीलच्या वाट्यांमध्ये बनवणार आहे। या सर्व वाट्यांना तेल लावून घेणार आहे। तुम्ही अशा पेपर कपमध्ये देखील केक बनवू शकता। 15 मिनिटे झाले आहेत। तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेले आहे। आता या मिश्रणामध्ये आपण घेतलेली चेरी, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालून घेणार आहोत। हे सर्व मिश्रण हलक्या हाताने हलवून घेणार आहोत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले तरी चालेल। हलवून झाल्यानंतर या मिश्रणाचे मी आता समान 2 भाग करून घेणार आहे। आता यातील एका भागामध्ये मी कोको पावडर घालून घेणार आहे। कोको पावडर ऑप्शनल आहे। तुम्ही या मिश्रणाचे देखील कपकेक बनवू शकता। हे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। आता वाट्यांमध्ये मी सुरुवातीला सफेद कलरचे मिश्रण घालून घेणार आहे। त्यावर आता चॉकलेटचे मिश्रण घालून घ्यायचे आहे। या पद्धतीने पाऊण वाटी इतपत मिश्रण भरायचे आहे। हे केक मी ओव्हनमध्ये बनवणार आहे। तुम्ही गॅसवर कढईमध्ये देखील बनवू शकता। 20 मिनिटांसाठी हे कपकेक आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता सुरीला पीठ अजिबात चिकटलेले नाही। हे केक आपण थंड करून घेऊ। तुम्ही पाहू शकता केकला किती छान रंग आलेला आहे। तयार झाले आहेत आपले कपकेक। तुम्हीही ही रेसिपी नक्की करून बघा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।